नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आता पुसेगाव हिंद केसरी मैदान आत्ताच 2 दिवसाच्या जवळ आलेलं आहे आणि प्रत्येक बैलगाडी मालकाला, बैलगाडी शौकीनांना एकच प्रश्न पडलाय, तो म्हणजे बकासूरचा पैरा कोण। तर मित्रांनो, तुमच्या मनातील गोष्ट आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर काल मामानी देखील, जे आपले बकासूर बैलाचे मालक आहेत, संतोष मामा साळुंके यांनी एक चॅनलवरती मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत एक गुगली टाकली। ती गुगली टाकली म्हणजे आता बकासूरचा नेमका पैरा कोण, तर त्यांनी देखील त्यांच्या गुगलीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। तर नेमका पैरा कोण आहे तो मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। नमस्कार, मी संभाजी, तुम्ही पाहताय संभाजी अर्जुन तुराई युट्यूब चॅनल। तर सगळ्यात पहिल्यांदा 2 महिन्यापूर्वी, 1-1.5 महिन्यापूर्वी चर्चा सुरू होत्या, तो म्हणजे बकासूर आणि आपल्याला पाहायला गेलं तर कारुंडेकरांचा चिक्या पळणार। पण कारुंडेकरांचा चिक्या थोडासा आजारी असल्यामुळे बकासूरचा पैरा कोण, तर सर्वजण जे बैलगाडी शौकीन असतील ते बैलगाडी शौकीन देखील विचारत पडलात। तर नेमका बकासूरचा पैरा पुसेगावच्या मैदानामध्ये, हिंद केसरी मैदानामध्ये कोण असणार, तर का बकासूरचा जो पैरा आहे तो का नवीन चेहऱ्यासोबत असणार, अनेक लोकांना प्रश्न पडलाय। तर अनेक लोक, जे अनेक चॅनेल्सवाले लोक आहेत, जे अनेक लोक देखील तर्क वितर्क लावत आहेत। अनेक जण काय जण म्हणतायत की बकासूरचा पैरा जो छत्रपती संभाजीनगरकरांचा जो लखन आहे, लखन या नंदी सोबत आहे, असे देखील आता सूत्राकडून सांगत आहेत। दुसरं पाहायला गेलं तर बकासूरचा पैरा जे आपले पंढरीनाथ फडके यांचे दादा सरकार आहे, यांचा जो सर्जा आहे दादा, याच्यासोबतही असा देखील सांगत आहे। दुसरं पाहायला गेलं तर बकासूरचा पैरा अनेक वेगवेगळे नंदी सोबत जोडतायत, पण बकासूरचा नेमका पैरा कोण, आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे काही काल युट्यूब चॅनलवरती संतोष मामाने मुलाखत दिली, त्या मुलाखतमध्ये देखील त्याने एक गुगली टाकली आहे। त्या गुगलीच्या आधारे आज आपण बकासूरचा 100% पैरा फिक्स सांगण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। दुसरंच पाहिलं तर त्यांच्या दावणीचा जो काही नंदी आहे तो म्हणजे महाराज यांचा पैरा देखील आपण आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारे पुसेगाव येथे नियोजन झालेलं आहे। जवळजवळ या मैदानामध्ये 800 गाडीची नोंद देखील झालेली आहे आणि 800 गाड्या नोंद झाल्या, तर तुम्ही देखील अजून देखील गाड्यांची नोंद केली नसाल तर देखील लवकरात लवकर गाडी नोंद करून, जे कमिटी आहे पुसेगाव कमिटी, त्या पुसेगाव कमिटीला सहकार्य देखील करा। अतिशय भव्यदिव्य देखील जवळजवळ 78 वर्षाचं परंपरा असणारे हिंद केसरी पुसेगावचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा धुळा उडवण्यासाठी, सर्वांचं मन जिंकण्यासाठी, सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा या मैदानामध्ये येणार आहे। आता प्रत्येक ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर बकासूरचा पैरा कोण, सगळ्याच्या मनामध्ये एक पडलेला प्रश्न आहे। तर मित्रांनो, बकासूरचा पैरा असणारा तो म्हणजे श्रीनाथ केसरी जे मैदान झालं होतं, त्या मैदानातील जे प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला होता, तो लखन सोबत जो नंदी होता तो म्हणजे सर्जा, तो सर्जा आणि आपला बकासूर पळण्याची शक्यता या ठिकाणी पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये जास्त आहे। तर मित्रांनो, मामाने देखील सांगितलं सर्जा आणि बकासूर, त्यांनी सर्जा दिला तर बकासूर आणि आम्ही सर्जा एकत्र पळू, असं देखील मुलाखतीमध्ये त्यांनी मामाने स्वतः सांगितलंय। तर मित्रांनो, नक्कीच बकासूर आणि सर्जा या पुसेगावच्या मैदानामध्ये पळण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो। कारण काय की बकासूर आणि सर्जा या पुसेगावच्या मैदानामध्ये धावली तर सर्जाला देखील पाहिला असेल, अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड आहे आणि बकेला देखील तुम्ही पाहिला असेल, अतिशय चांगल्या प्रकारे आता स्पीड आपल्या बकुबाईने धरलेला आहे। तर मित्रांनो, जो पाठीमागे मैदान झालं होतं आंबेरचं, त्या आंबेरच्या मैदानामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दाखवला। नंतर पाठीमागचं जे दुसरं मैदान झालं होतं तिथे देखील आपल्या बकासूरने आणि राणाने तिथे जे प्रथम क्रमांक पटकावलाय, त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या बकासूरने देखील कमबॅक केलेला आहे आणि गुलालसाठी पात्र ठरलेला आहे आणि पुसेगावच्या मैदानामध्ये देखील बकासूर नक्कीच चुणूक दाखवेल मित्रांनो। आणि मित्रांनो, दुसरं पाहायला गेलं तर बकासूर आणि जो सर्जा आहे, श्रीनाथ केसरीचा मानकरी सर्जा, हा नक्कीच या बैलजोड या मैदानामध्ये दिसण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे। मामाने देखील स्वतः सांगितलंय की बकासूर बरोबर सर्जा दिलास आम्ही पुसेगावला देखील पळू, अशी गुगली देखील मामाने टाकलेला आहे। त्यामुळे नक्कीच बकासूर आणि सर्जा या मैदानामध्ये धावण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे मित्रांनो। ही माहिती आवडल्यास जे आपलं संभाजी अर्जुन तुराई युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा।